लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारत जोडो यात्रा ज्या पद्धतीनं समोर आली आणि त्याचा जो काही इम्पॅक्ट पडला, प्रभाव पडला, देशभरात त्याची जी काही समीकरणं जुळून आली, अर्थात लोकसभेच्या निवडणुकीचे परिणाम सगळीकडे बदलले आणि त्याच्या पाठीमागं भारत जोडो यात्रा हे एक गणित असल्याचं बोललं जात होतं. पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने जे काही मुद्दे मांडले, ते मुद्दे जर आपण पाहिले, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरला होता, तो म्हणजे अर्बन नक्षलवाद. आता अर्बन नक्षलवाद जी संकल्पना आहे किंवा या संदर्भात जे काही राजकारण गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून म्हणू शकतो, तसं जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून या विषयावर अनेकदा बोलण्यात आले. पण आता हा मुद्दा पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात पुढे येताना दिसतोय. कारण देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आता काही दावे केलेत, काही गोष्टी पुढे आणल्या आहेत आणि त्यांनी जे काही वक्तव्य केले, अर्थात या सगळ्यांपाठीमागे नेपाळ म्हणजे काठमांडू इथे जे काही बैठक झाली होती, त्या बैठकी संदर्भात त्यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची ठरते आणि एक वेगळाच वाद म्हणा किंवा वेगळंच गणित आता पाहायला मिळतंय. आता खरोखरच ही जी बैठक झाली होती, त्याच्यामध्ये काय तथ्य होतं? त्याचा संबंध काँग्रेससोबत आहे का? त्याचा संबंध भारत जोडो यात्रासोबत आहे का? आणि मुळात या सगळ्यांमध्ये जे काही नेते सहभागी होते, ते सहभागी महाराष्ट्रातले होते का? ज्या संघटना होत्या, त्या संघटनाबद्दल काय? एकंदरीतच या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन झालं. आता अ, विधानसभेचे अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये भूमिका मांडत असताना किंवा एक जो कायदा आहे, अर्बन नक्षल संदर्भात जे एक नवा कायदा आणण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्या कायद्यासंदर्भात भूमिका व्यक्त करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलंय, की मतदान होण्यापूर्वी म्हणजे विधानसभेचं जे काही मतदान होतं, त्याच्यापूर्वी जवळपास 12 ते 14 नोव्हेंबर या दरम्यान काठमांडू येथे एक बैठक झाली. या बैठकीत जे काही नेते होते किंवा जे काही लोक म्हणजे अर्थात ही जी बैठक होती ती आंतरराष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजे बांगलादेश असेल किंवा भारत असेल असे काही देशांचे प्रतिनिधित्व तिथं होते आणि याला एक वेगळं स्वरूप देण्याच्या माध्यमातून चर्चा तिथं झाली. जर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आला आणि त्यांनी निवडणूक जिंकली तर पुढचं समीकरण काय करायचं? पुढचे गणितं, राजकीय गणितं कशी सेट करायची? या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले 4-5 नेते किंवा जे काही आज भूमिका मांडतायत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा ईव्हीएमच्या संदर्भात भूमिका मांडतायत, त्यापैकी 4-5 नेते या बैठकीत सहभागी होते. एकंदरीतच जे काही भारत जोडो यात्रा संदर्भात एक वक्तव्य करताना असं सांगता येईल, की यातला एक महत्त्वाचा चेहरा जो भारत जोडो यात्रेशी थेट संबंध ठेवतो किंवा त्याच्याशी निगडीत आहे, तो एक महत्त्वाचा चेहरा या बैठकीत हजर होता. त्यामुळं आता सगळे काही जे याच्याबद्दलचे जे काही वक्तव्य आहेत किंवा याच्याबद्दलच्या ज्या काही चर्चा आहेत, त्या वेगळ्या स्वरूपात पुढे यायला लागल्यात आणि एक वादाची ठिणगी आता याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. सोबतच आता जर आपण पाहिलं, जी बैठक झाली होती, त्या बैठकीत 4 पातळीवर वेगवेगळ्या 4 पातळीवर ही सगळी रचना, त्याचं स्वरूप असल्याचं सांगितलं जात होतं. म्हणजे 4 स्वरूपात नेमकं कसं महाराष्ट्रात वातावरण किंवा देशभरात वातावरण निर्माण करायचं या संदर्भातही त्या बैठकीत बोलणं झालं होतं असंही सांगण्यात येतंय. आता ही जी आपण 4 पायऱ्या जर पाहिल्या तर याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे जर भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली, तर याच्यामध्ये ईव्हीएमबद्दल शंका पहिल्या सत्रात असं सेट करायचं की ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करायची. भारतीय जनता पक्ष किंवा महायुती यांची ही जी सत्तेत आली ती कशी सत्तेत आली आणि त्याच्या पाठीमागं ईव्हीएम कसं जबाबदार आहे, हे पटवून देण्याचं काम या पहिल्या चरणात होईल. दुसरी जी पायरी होती, दुसरं जे चरण होतं त्याच्यामध्ये म्हणजे जे काही सर्वसामान्य नागरिक आहे, त्या सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर आणायचं आणि त्यांच्या माध्यमातून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लावायचे. याच्यामधली तिसरी जी पायरी आहे, तिसऱ्या पायरीमध्ये वेगवेगळे जातीय समीकरणं सेट करायचे. म्हणजे त्यामध्ये आदिवासी असतील, दलित असतील, जे काही मागास घटक आहे, विविध सामाजिक घटकांना आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणायचं आणि त्यांना पुन्हा एकदा ईव्हीएम संदर्भात भूमिका मांडायला लावायची, असं तिसऱ्या ह्याच्यात होतं. आणि चौथ्या पायरीमध्ये म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र म्हणा किंवा देशभराचं पातळीवरचं जर राजकारण सेट करायचं झालं ईव्हीएमच्या विरोधात, तर पुन्हा एकदा याला हिंसक वळण देण्याची भूमिका ही याच्यामध्ये मांडण्यात आली होती, असंही चर्चा आहे. एकंदरीत या 4 टप्प्यामध्ये ईव्हीएम विरोधात भूमिका जर तयार केली, तर निश्चित स्वरूपात एक वेगळा इम्पॅक्ट त्याचा पडेल. अशी सगळी जी काही व्यूहरचना आहे, ती व्यूहरचना माओवादी संघटनांनी तयार केली होती आणि
तेच आता निवडणुकीनंतर पाहायला मिळतंय असंही ते बोलतायत आणि देवेंद्र फडणवीस बोलतायत. सोबतच त्यांच्याजवळ ठोस पुरावे असल्याचंही ते सांगत आहेत. त्यांच्याजवळ एक त्याबद्दल सगळी काही माहिती त्यांच्याकडे पोहोचलेली आहे असंही ते सांगताय. पण आता हे सगळं जरी असलं तरीही जो काही विरोधी पक्ष आहे किंवा जे काही राजकीय विश्लेषक आहेत त्यांचंही म्हणणं जर आपण पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे, की हे जर त्यांच्याकडे सगळी सूची आहे किंवा मग एकूण ज्या संघटना होत्या भारत जोडो यात्रामध्ये सहभागी त्यातल्या जवळपास 40 संघटना या माओवादी संघटनेशी जुडलेल्या आहेत असं एकंदरीत म्हणण्याचा त्यांचा रोख आहे. तर ह्या ज्या 40 संघटना आहेत, त्या 40 संघटना नेमकं कोणत्या आहेत हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं. त्यांच्याजवळ जर सगळी माहिती आहे, तर ते त्या 40 संघटनांची नावं जाहीर का करत नाहीत? हाही त्यांच्याकडून पहिला प्रश्न उपस्थित केला जातोय. दुसरा प्रश्न असा उपस्थित केला जातोय, की जर नेपाळ असेल किंवा मग बांगलादेश असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे काही राजकारण आहे, त्या राजकारणावर भारताची जी काही भूमिका आहे, ती भूमिका आतापर्यंत असं सांगण्यात आलंय भारतीय जनता पक्षाकडून, की होल्ड जागतिक राजकारणावर भारतीय जनता पक्षाने म्हणा किंवा भारत सरकारने चांगल्यापैकी कंट्रोल केलेला आहे. जर अशी परिस्थिती असेल, तर ती बैठक कशी झाली? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माओवादी संघटनेच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष असा दावा करतोय, की यांचं मूळ नष्ट करण्यासाठी किंवा जी काही घातक विचारसरणी आहे, तिला नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय किंवा आम्ही चांगलं काम केलंय. जर असं त्यांनी काम केलं असेल, तर मुळातच माओवादी संघटना अशा बैठका कशा घेऊ शकतात, अशा स्वरूपातही त्यांच्यावर टीका केली जाते. जर आपण संजय राऊत यांचे जर स्टेटमेंट पाहिले, तर ते स्वतः म्हणतायत, की मीही त्या यात्रेत सहभागी होतो किंवा माझ्यासोबत अनेक दिग्गज होते. अमोल पालेकर सारखे व्यक्तिमत्व होते. मग आम्ही सगळे नक्षलवादी आहोत का? असाही प्रश्न ते विचारताय. एकंदरीतच भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग विरोधी पक्ष असेल, या दोघांची जर आपण मतं पाहिली, तर या बैठकीसंदर्भात वेगवेगळ्या आता चर्चा सुरू होत आहे. वेगवेगळ्या शक्यताही पुढे येत आहे. पण नेमकं या बैठकीत कोण हजर होतं, कोणत्या संघटना हजर होत्या, याची मात्र स्पष्टता पुढे येत नाही आणि ह्या बैठकीत खरोखरच जे काही आपण 4 टप्पे पाहिले, त्या 4 टप्प्यांचं तसंच समीकरण त्या बैठकीत झालं होतं का? याबाबतही ठोस पुरावे काही पुढे येत नाहीये. पण खरोखरच नेपाळमध्ये अशी बैठक झाली असेल का? आणि या बैठकीत भारतीय जनता पक्ष म्हणतोय तसं महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेसचे नेते असतील किंवा मग भारत जोडो यात्रा संदर्भातले जे काही महत्त्वाचे नेते आहेत, ते त्या बैठकीत हजर असतील का? आणि त्यांनी जे काही तिथं ठरवलं त्याचेच परिणाम भारतात पुढच्या काळात पाहायला मिळतील का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.